नमस्कार, जय महाराष्ट्राच्या महापौल मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपण बघतोय लोकसभा निवडणुका आटोपलेल्या आहेत। आज शेवटच्या टप्प्यातलं मतदान झालेलं आहे। कल नक्की कुणाच्या बाजूने असेल, तर गणित नक्की काय असतील हे बघण्यासाठी आज जय महाराष्ट्राचा एक्झॅक्ट महापौल आपण बघणार आहोत। या संदर्भात चर्चेसाठी आपल्या सोबत काही मान्यवरही जोडले गेलेले आहेत। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये कौल नक्की कुणाला जाणार आहे याच्यावर चर्चा करण्यासाठी आणि अगदी एक्झॅक्ट महापौल काय असेल, एक्झिट पोल काय असेल हे पाहण्यासाठी आपण आज ही चर्चा करणार आहोत। तर देशभरामध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत आपण बघतोय। गेल्या 2 टर्म पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शासन सुरू आहे, ते पंतप्रधान पदावर आहेत आणि अबकी बार 400 पार असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। पंतप्रधानांचा अर्थात सत्ताधाऱ्यांचं संकल्प पत्र विरोधात विरोधकांचं राहुल गांधी अर्थात काँग्रेसचं न्यायपत्र अशी लढत आपण बघायला मिळतोय। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत काही राजकीय विश्लेषक सुद्धा जोडले गेलेले आहेत। आपण राजकीय विश्लेषकांची ओळख पाहूयात। आपल्या सोबत जयंत माइंडकर राजकीय विश्लेषक जोडले गेलेले आहेत आणि त्या सोबतच दुसरे मकरंद मुळे असे 2 राजकीय विश्लेषक आपल्या सोबत स्टुडिओ मधून जोडले गेलेले आहेत आणि या संदर्भात आणखीन चर्चा आपण करणार आहोत। स्टुडिओ मध्ये माझे सहकारी श्रेयस पांडे काही मान्यवरांसोबत आहेत। आपण थेट श्रेयसकडे जातोय। ओव्हर टू श्रेयस। नक्कीच तेजल, आपण पाहतोय महापौल 2024 हा कार्यक्रम आपल्या जय महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। माझ्यासोबत काही राजकीय मंडळी सुद्धा आहेत, राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि जो कौल आपण मांडतोय संपूर्ण देशाचा आणि राज्याच्या ज्या 48 जागा आहेत त्याचा फैसला 4 तारखेला होत असला तरी मात्र एक्झिट पोल जो येणार आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा देखील करणार आहोत। माझ्यासोबत काही राजकीय मंडळी जी इथे माझ्यासोबत उपस्थित आहेत त्यांचा मी परिचय आपल्याला पटकन करून देतो। भाजपाकडून प्रवक्ता अवधूत वाघ माझ्यासोबत आहेत, त्यानंतर अमोल मातेले राष्ट्रवादीचे प्रवक्ता आहेत माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत, त्यानंतर तुषार रसाळ प्रवक्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत, त्यानंतर फारुख अहमद हे वंचितचे प्रवक्ता आहेत जे काही क्षणात आपल्याला जॉईन होतील। मात्र या संदर्भातली सविस्तर चर्चा ज्यानंतर कल येतील त्या आपण करणार आहोत राजकीय मंडळींशी। तेजल जी, आपण पाहिलेलं आहे की 400 पार असा नारा भाजपाने दिलेला आहे। 543 जागांसाठी निवडणूक सुरू झालेली आहे, निवडणूक संपलेली आहे। आता 4 तारखेला कल काय असेल हे आपण निकाल काय येतो हे आपण बघणार आहोत। मात्र भाजपाने 1 जागा आधीच जिंकत आघाडी घेतलेली आहे हेही आपल्याला बघायला मिळतंय। एक्झिट पोलच्या अगदी वरती आपण बघतोय भाजपाने आधीच गुजरातमधली 1 जागा जिंकलेली आहे आणि यावेळी भाजपाचं स्वप्न असं राहिलेलं आहे की 400 पार हे जाणार। तर आपण याच संदर्भातला अधिक तपशील पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। ग्राफिक्स काय सांगते आपण पाहूयात। तर ग्राफिक्स मध्ये आपण पाहतोय महाराष्ट्रातलं मतदान नक्की कसं झालं। महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान पूर्ण झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झालेलं आहे हे आपण बघतोय। सगळ्यात पहिला मतदारसंघ रामटेकचं मतदान आपण पाहिलं, नागपूरमध्ये 54.32% मतदान झालेलं आहे। पुढचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया, 67.04% मतदान झालेलं आहे। त्या पुढचा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर, गडचिरोली चिमूर मध्ये सर्वाधिक 71.88% इतकं मतदान झालेलं आहे आणि गेल्या वेळेस सुद्धा तिकडेच सर्वाधिक मतदान झालं होतं। चंद्रपूर मध्ये 67.55% इतकं मतदान झालेलं आहे। चंद्रपूरचं मतदान आपण पाहिलेलं आहे। चंद्रपूर नंतर पुढचा विदर्भातला मतदारसंघ आपण पाहूयात। तर हे एकूण झालं पहिल्या टप्प्यातलं मतदान। पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भामध्ये मतदान पूर्ण झालं होतं। त्यानंतरचा मतदारसंघ आहे वर्धा, वर्ध्यामध्ये 64.85% इतकं मतदान झालेलं आहे। पुढचा मतदारसंघ आपण पाहूयात अकोला, अकोलामध्ये तिरंगी लढत बघायला मिळणार आहे। अकोल्यामध्ये 61.79% इतकं मतदान झालेलं आहे। अमरावतीमध्ये 63.67% मतदान झालेलं आहे। दरम्यान मतदान तर आपण पाहूयातच किती झालेलं आहे किती नाही। मात्र आता आपण चर्चेकडे वळूयात। माझ्यासोबत राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर यावेळी नक्की भाजपाला 400 पार करता येईल का? काय आव्हानं आहे, काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काय निगेटिव्ह गोष्टी आहेत? जयंत माइंडकर आपल्यासाठी प्रश्न असं आहे की 2014ला 282 281 आलेलं, त्याच्यानंतर 303 2019ला, त्याच्यामुळे 200 300, तर 2024ला अबकी बार 400 पार असा तो नारा होता। पण एक प्रकारे भाजप या नाऱ्यामुळे किंवा भाजपचे नेते मंडळी या नाऱ्यामुळेच गोत्यात आलेले आहेत। काही अनंतकुमार हेगडे असतील किंवा इतर काही नेत्यांनी एक काही ठिकाणी जे वाक्य म्हटलं, जे विधान केली, ज्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की नाही आमचा असा अर्थ नव्हता, पण त्यांनी जी म्हटलेली विधान आहेत त्याच्याबद्दल आजही कॉन्ट्रोवर्सी होते। ते म्हणजे त्यांनी असं सांगितलं आम्हाला 400 का पाहिजे,
तर आम्हाला घटना बदलायची आहे. आणि जेव्हा राज्यघटना बदलायची तेव्हा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी समतेचा पुरस्कार केला, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, स्त्रिया यांना त्यांनी ज्यांना जे हक्क मिळवून दिले, हे सगळं जेव्हा प्रश्न आले तेव्हा हा नारा जे छगन भुजबळांनी आता ते भलेही दुसऱ्या गटात असतील तरी पण त्यांनी सुद्धा हा जो 400 पारचा नारा आहे तो घटना बदलण्यासाठी आहे असा विरोधकांनी आरोप केला होता. या संदर्भात आपण भाजपाचं नक्की मत काय आहे, काँग्रेसचं मत काय आहे जाणून घेणार आहोत. आपण जातोय माझे सहकारी श्रेयस यांच्याकडे. श्रेयस, या संदर्भात राजकीय विश्लेषकांच्या आपण प्रतिक्रिया बघितल्या, त्यानंतर काही राजकीय प्रवक्ते आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात की जे आरोप करण्यात आलेले होते त्या आरोपाचं ते कशा प्रकारे खंडन करतात. सर्वात आधी भाजपावर जो आरोप करण्यात आला होता, अवधूत वाघ माझ्यासोबत भाजपाकडून प्रतिनिधित्व करतात. थेट जो प्रश्न करण्यात आलेला होता, 400 पार तुम्हाला यासाठीच हवे आहेत की तुम्हाला संविधानात बदल करायचा आहे. संविधानात जो बदल करण्याची जो आरोप करण्यात येते त्यात कितपत तथ्यता आहे? बघा, संविधान कर्त्यांनी संविधान अशा प्रकारे तयार केलेलं आहे की कोणाचा बाप सुद्धा संविधान बदलू शकत नाही. संविधानाचा जो मूळ ढाचा आहे त्या ढाच्याला कोणीही कधीही हात लावू शकत नाही. संविधानामध्ये जे कालोप आणि काळाला सुसंगत असे जे बदल करावे लागतात ते बदल करण्याची तरतूदच संविधानामध्ये आहे. आणि आतापर्यंत 106 वेळा संसदेने बहुमताने संसदेमध्ये कायदा पास करून संविधानामध्ये बदल केलेत. त्यातील 6 वेळा भारतीय जनता पक्षाने केलेत आणि 101 वेळा काँग्रेसने केलेले आहेत. हा मुद्दा नंबर 1. दुसरी गोष्ट, ज्यावेळी आम्ही 400 450 जागा लढवतो, समजा भारतीय जनता पक्षाने 450 जागा लढवलेल्या आहेत, तर भारतीय जनता पक्ष असं कधी म्हणेल का की नाही आम्हाला फक्त 100च जागा जिंकणार आहोत, उरलेल्या सगळ्या आम्ही हरणार आहोत? ज्यावेळी मी परीक्षेला बसतो, 100 मार्काचा पेपर देतो, त्यावेळी मी असं म्हणतो की मला 100 पैकी 100 मिळाले पाहिजे, 100 पैकी 100 नाही तर 100 पैकी 95 मिळाले पाहिजेत. आणि त्यामुळे ज्यावेळी 450 जागा भारतीय जनता पक्ष लढवत असेल तर त्यापेक्षा 370 जागा आम्ही जिंकून आणू, याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आणि केवळ निष्कारण आम्हाला संविधानामध्ये बदल घडवायचा आहे अशा प्रकारे काही दुसरा मुद्दाच नव्हता विरोधकांकडे, कुठचाही मुद्दा नव्हता. डॉक्टर बाबासाहेब या संदर्भातली विरोधातली प्रतिक्रिया पण घेणं आवश्यक आहे. मी शिवबाठाच्या प्रतिनिधी तुषार जीकडे जातो की काय तथ्यच नव्हते, काही तुमच्याकडे दुसरे मुद्दे नव्हते असं बोललं जाते. काय मुद्दे काय नव्हते? असं काही नाहीये. मूळ मुद्द्यावरनं लोकांचं जे लक्ष होतं ते भरकटण्याचं काय मूळ मुद्दे होते या निवडणुकीत? मूळ मुद्दे म्हणजे जे गेल्या 2 निवडणुकीमध्ये यांनी वादे केले होते. सगळ्यात पहिला वादा काय होता की कालाधन देश से बाहर से भारत में लाएंगे. दुसरा मुद्दा काय होता तर पेट्रोल, गॅस, डिझेल याचा भाव कमी करणार. 2022 पर्यंत सगळ्यांना पक्की घरं देणार. म्हणजे भरपूर असे काही मुद्दे होते ज्याच्यावरनं लक्ष लोकांचं विचलित कसं करायचं. आता जसे आमचे मित्र बोलले की आम्ही फक्त 400 पारचा नारा दिला होता, पण त्याच्यानंतरही देखील तुम्ही जर पाहिलं तर त्यांचे जे खासदार किंवा त्यांचे जे नेते होते त्यांनी अशा बाईट्स दिलेल्या आहेत, तुमच्याकडे मीडियामध्ये असतील त्या, की इस बार हमको संविधान में बदल करना है इसलिए हमको 400 पार के आगे जाना है असं. आणि त्याच्यानंतर स्वतः मोदी साहेबांना आणि अमित शहांना स्वतः बाईट द्यावी लागली की आमचा कुठलाही तसा मनसुबा नाहीये, आणि त्यांनी स्वतः नंतर तशा बाईट्स दिलेल्या आहेत. या संदर्भातली चर्चा आपण पुढे कंटिन्यू करणारच आहोत. म्हणायचं आहे की यांनी आता जो काळा पैशाचा मुद्दा काढला, आजचीच बातमी आहे की 100 कोटी रुपयाचं सोनं 1991 साली ब्रिटनच्या बँकेमध्ये जे गहाण टाकलं होतं ते परत आणण्यात आलं. त्याची किंमत 75,000 कोटी रुपये आहे. मोदी सरकारने हे सोनं जे गहाण टाकलं होतं परत आणलेलं आहे. जी राजकीय आरोप प्रत्यारोप तर सुरू राहणारच आहे, मात्र या संदर्भात जी चर्चा आहे ती आपण राजकीय विश्लेषकांकडे सुद्धा घेऊन जातोय, कारण या संदर्भात राजकीय विश्लेषकांचे काय गणित आहे ते काय या संदर्भात विश्लेषण मांडतायत. माझी सहकारी तेजल त्यांच्याशी चर्चा. तेजल जी, आपण पाहिलंच आरोप प्रत्यारोपाचं सत्र तर सुरूच राहणार आहे. दरम्यान राजकीय विश्लेषकांची गणित नक्की काय सांगतात आता आपण जाऊयात मकरंद मुळे यांच्याकडे. मकरंदजी, आपलं विश्लेषण. मला फक्त अगोदरच्या मुद्द्याशी एक मुद्दा जोडून करायचा आहे. आपल्या सगळ्यांचे परिचित आणि ज्येष्ठ पत्रकार असलेल्या जयंत माइंडकरांना कदाचित आज 2 भूमिकात काम करावं लागणार आहे.
काँग्रेसनी बहिष्कार टाकलेला आहे, त्यामुळे अधनमधनं काँग्रेसची बाजू या चर्चेत राहावी असा ते प्रयत्न करत असल्यामुळे बहुतेक त्यांनी हा संविधान बदलाचा मुद्दा आणला. अन्यथा एक्झिट पोलची चर्चा आता प्रचार संपल्यावर संविधान बदलाकडे नेण्याची काही गरज नव्हती. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, साधारण 260 जागा ह्या उत्तर भारतात आहेत आणि काँग्रेसनी जो प्रचाराचा मूळ मुद्दा किंवा विरोधकांनी जो मूळ मुद्दा केला होता, ज्याचा संदर्भ माइंडकरांनी दिला, आरक्षण रद्द करतील आणि संविधान बदलतील, अशा 2 मुद्द्यांवर 260 जागा प्रभावित करण्याचा काँग्रेसनी किंवा विरोधकांनी प्रयत्न केला होता. पण फार काही यश येईल असं वाटत नाहीये. 4 जूनच्या दिवशी आणखीन नेमकी चित्र स्पष्ट होईल. परंतु हे जे काही परत एकदा 400 पार का, तर भारतीय जनता पार्टीने 10 वर्ष सत्ता मिळवल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाच्या आधारे त्यांना असं वाटत होतं की इतकं मोठं टार्गेट ठेवलं पाहिजे. हे टार्गेट केडर करता असतं, कार्यकर्त्यांकरता असतं. अन्यथा खूप छोटं टार्गेट ठेवलं तर कार्यकर्ता कार्यप्रवण कसा होईल. त्यामुळे इतकं मोठं उद्दिष्ट ठेवणं हे त्यांना संघटनेची गरज होती. कार्यकर्त्यांचा फोर्स, आपले समर्थक, हितचिंतक, 10 वर्षात तयार झालेला नव मतदार म्हणजे एक जो लाभार्थी मतदार आहे, एक मोदींचा म्हणून मतदार आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीची परंपरा 1952च्या जनसंघाची आहे, त्यामुळे 52 पासनचा एक जोडलेला मतदार आहे. असा वेगवेगळ्या टप्प्यात विस्तारत गेलेला मतदार जर जोडायचा असेल, त्याला सक्रिय करायचं असेल, तर इतकं मोठं टार्गेट ठेवणं हे कुठल्याही राजकीय पक्षाला आवश्यक असतं. हे विरोधकांनाही करता आलं असतं. आता विरोधक 400च कसे मिळणार नाहीत याच्याची खटपट करत राहील. आणि याच संदर्भात जेव्हा तुम्ही संविधान बदलाचा विषय काढला तेव्हा माइंडकरांना त्यांची भूमिका काँग्रेसच्या बाजूने मांडायची होती. पाहूयात माइंडकर काय म्हणतात. नाही, पहिली गोष्ट माझे मित्र आहेत, पण तरी माझं या मुद्द्यावर ऑब्जेक्शन आहे की मी काँग्रेसची भूमिका मांडतो आहे. मी माझी भूमिका मांडत आहे. मी कोणत्याही पक्षाची नाही. मग मी आता म्हणू का की मकरंद मुळे हे भाजपची भूमिका मांडतायत, म्हणजे आम्हाला असं वाटलं की आम्ही 400 पारचा नारा देतो पण त्या नाऱ्याला कार्यकर्त्यांना द्यावं लागतं असं आम्ही म्हणणं योग्य आहे का. म्हणजे हे कसं झालं, क्रिकेटची पिच आम्हीच ठरवायची, बॉल आउटस्विंग होईल की इनस्विंग होईल हे आम्हीच ठरवायचं, बॅटिंगही आम्हीच करायची आणि बॉलिंगही आम्हीच करायची आणि अंपायरही आमचाच. अरे असं होत नसतं. शेवटी आपण पत्रकार आहोत, आपणही पत्रकार आहात, आपण माझे मित्र आहात, त्याच्यामुळे ठीक आहे आपण काँग्रेसबद्दल बोला. मी म्हणू का तुम्हाला की तुम्ही भाजपचं करताय. मी काय तसं म्हणत नाही, भले तुम्ही करत असा नसा ती गोष्ट वेगळी, शुभेच्छा तुम्हाला. मी मात्र फक्त एक निपक्षपातीपणाने मला जे वाटतं की मग ते 2014ला तुम्ही 200च्या वर केलात, 2019ला तुम्ही 300च्या वर, म्हणून तुम्हाला 2024ला 400. नक्कीच. आता याच संदर्भात आपण ज्या पद्धतीने म्हणालात की मकरंद मुळे म्हणाले की 400 पारही करता येणार नाही, आणि याच संदर्भात आता आपण माझे सहकारी श्रेयस यांच्याकडे जाऊयात. जी नक्कीच. आपण राजकीय विश्लेषकांचा रोग पाहतोय तर भाजपा संदर्भातच चर्चा जास्त होताना दिसतीये. तर त्या संदर्भात जे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्याच उत्तर त्याचं मी भाजपाच्या प्रवक्त्यांकडून घेईन. अवधूत वाघजी माझ्यासोबत आहेत. या संदर्भात काय तुम्ही सांगाल की जे राजकीय विश्लेषकांचं सुद्धा काही असं मत आहे किंवा तुम्हीच या संदर्भात सगळं खेळ करतायत, काय त्याच्यावर पडेल? मला आश्चर्य वाटतं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी स्वतः नॅरेटिव्ह का नाही तयार केले. अबकी बार 500 पार का नाही म्हणाले, किंवा अबकी बार 400 पार, 500 पार, 600 पार, 700 पार का नाही म्हणाले. परंतु कुठेही त्यांनी स्वतः आत्मविश्वास दाखवला नाही. स्वतः या इंडिया आघाडीतला सगळ्यात मोठा जो घटक पक्ष आहे त्या काँग्रेसने 250हून कमी जागा लढवलेल्या आहेत. सत्ता स्थापन आमचं पण गठबंधन आहे की, आमचं पण गठबंधन आहे. आम्ही थोडेच भारतीय जनता पक्ष एकटा थोडाच लढवतो, आमचं पण एनडीए आहे, आमच्याकडे पण 36 पक्ष आहेत. या मुद्द्यावरून मी येईलच, पण पुढचा मुद्दा अमोल मातेले यांना देखील चर्चा सामावून घ्यायचा आहे मला. तर तुमच्या पक्षासाठी जो भाजपानं जो आरोप केलेला होता की नरेंद्र मोदी थेटच बोलले की शरद पवारांचं जे मुलाखतीतलं वक्तव्य होतं की या नकली राष्ट्रवादी आणि असा जो काही उल्लेख करण्यात आलेला होता त्यांना अजित पवारांसोबत यायला पाहिजे. आता आपण कल पाहतो, या निकालानंतर काय परिस्थिती होऊ शकते की विलीन होणार काँग्रेसमध्ये? देशाचे पंतप्रधान जे काही सभेमध्ये बोलत होते ते देशाचे पंतप्रधान नव्हते, ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्यासारखं ते बोलत होते. एखाद्या संविधान पदावर बसल्यानंतर त्या व्यक्तीने तारतम्य बाळगून बोललं पाहिजे. आदरणीय पवारसाहेब ह्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये गेली 60 वर्ष काम करतात. आदरणीय पवारसाहेबाबद्दल ते काय बोलले हे महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा भारतातल्या कोणत्या नागरिकाला पटलेले आहे का? तर नाहीये. मुद्दा जो विलिनीकरणाचा होता, काही बोलतील विलीन होणार. आदरणीय पवार साहेबांनी 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये वाढवला, रुजवला, आणि त्यांना कुठे जायचं की नाही जायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी कुणी सांगून भारतीय जनता पार्टीमध्ये सामील व्हायचं असं कधी होणार नाही. काही लोक जरी गेली तरी पवारसाहेब आपल्या
विचारापासून कुठेही फराकार घेतलेली नाहीये. पवार साहेबांचा गेले अनेक वर्षाचा अनुभव पाहता पवार साहेबांनी शून्यातून पक्ष निर्माण केलेले आहेत. पवार साहेब आपल्या विचारावर ठाम राहतीच. याच चर्चेला पुढे शिवबाटाकडे नेणं सुद्धा जरुरी आहे, कारण तिथे नकली शिवसेनेचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला होता. उद्धव ठाकरे ते देखील आपल्या भूमिकेवर ठाम राहतील की त्यांनाही आता पर्याय काँग्रेसच दिसतोय? नाही, आम्ही तुम्हाला आता जो निकाल येईल, महाराष्ट्रात जो निकाल येईल ना, त्याच्यात तुम्हाला क्लिअर दिसेल की नकली कोण आहे आणि असली कोण. या निकालात काय अपेक्षित आहे शिवबाटाला? आता बघा ना, राज्यातून काय अपेक्षित? तुम्हाला एक सांगतो ना, 13 सीट तर आमच्या शिवसेना आणि शिंदे गटासोबत. 21 जागा लढवत आहे शिवबाटा. किती जागा? संपूर्ण 21 जागा आमच्या येतील. बघा तुम्ही, 21च्या 21 पूर्ण जागा आमच्या येतील आणि तोंडावरती आपटतील. त्या दिवशी यांना कळेल की खरी शिवसेना कुठली आणि नकली शिवसेना कुठली. जी, त्यांच्या 21च्या 21 येणार. 45+चा नारा महायुती देती आहे. काय गणित बनतंय? मला असं वाटतं की निवडणूक संपलेली आहे आणि त्यामुळे या निवडणूक संपल्यानंतर 45, 21, 34 असं आता करण्यात काय अर्थ नाहीये. आता थोड्याच वेळामध्ये एक्झिट पोल जे येतील, एक्झिट पोल बरोबर आहे चूक आहे हा वेगळा मुद्दा आहे, परंतु एक्झिट पोल पासून सुरुवात होईल आणि 4 तारखेला साधारण याच वेळेला सगळं चित्र स्पष्ट होईल. जी, धन्यवाद. या संदर्भातली राजकीय चर्चा पुढे कंटिन्यू राहणारच आहे. मात्र राजकीय विश्लेषक सुद्धा माझी सहकारी तेजल सोबत आहेत. तेजल, तर राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांनी म्हटलं होतं की काँग्रेसला साध्या 100 जागाही पार करता येणार नाहीत. आता आपल्यासोबत आणखीन एक राजकीय विश्लेषक जोडले गेलेले आहेत, महेश साने दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्या जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. तर आता चर्चा आलेली आहे राज्यामध्ये आपण पाहिलेले आहे 2 पक्ष फुटलेले आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी. शिवसेनेचे 2 पक्ष शिवबाठा आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचे राशपा आणि एनसीपी राष्ट्रवादी असे 2 पक्ष. तर याचा फटका नक्की सर्वाधिक कुणाला बसणार, महायुती की महाविकास आघाडी? माझा प्रश्न महेश साने यांच्यासाठी. शिवसेनेच्या जे आता निवडणुका झाल्या आहेत तर त्या दोन्ही शिवसेनेसाठी खूप महत्वाच्या आहेत, तशाच राष्ट्रवादीसाठी देखील महत्वाच्या आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रातलं शरद पवार यांचं वर्चस्व, मुंबईमधलं उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व, कोकणामधलं उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व, याचे खरं तर आपल्याला कळणारे हे आत्ताच कळणारे, कारण हे दोन्ही पक्ष वेगळे झाल्यानंतरची सगळ्यात मोठी निवडणूक ही आहे. जरी लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे वेगळे असले, त्याला देशाचा एक वेगळे विषय असले, मोदींचा विषय असला, तरी देखील या 2 पक्षांसाठी हे कळणारे, कारण यांचं वर्चस्व आहे का नाही याच्यावर येणाऱ्या विधानसभेत ते कोणाबरोबर युती करणार, आता आहे तसंच ते पुढे लढणार का, अशा अनेक गोष्टी ठरणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना यांच्यासाठी ही अतिशय महत्वाची लढाई आहे. जी, आता या संदर्भात आपण प्रवक्ते नक्की काय म्हणतात हे जाणून घेऊयात. ओव्हर टू श्रेयस. जी, तर महाराष्ट्रातली चर्चा आपण करत होतो. महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटलेले आहेत, याचा सर्वाधिक फटका महायुतीला की महाविकास आघाडीला? माझा प्रश्न आहे मकरंद मुळे यांच्यासाठी. मकरंद मुळे, आपलं उत्तर. 1-2 गोष्टी मी स्पष्ट करू शकतो. मी असं काही म्हणलं नाही की 100 किंवा 400 हे दोन्ही चर्चेत वापरले नाही काँग्रेस आणि भाजपच्या संदर्भात. असं आहे की एक चित्र महाराष्ट्रात तयार केलं गेलेलं आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर खूप मोठी सहानुभूती आहे आणि त्यामुळे त्या सहानुभूतीच्या लाठीचा उपयोग ते करून घेतील किंवा त्यांना मिळेल आणि त्यामुळे या दोघांचेही पक्ष महाराष्ट्रात चांगली कामगिरी निवडणुकीत करतील. पण आता जसं मगाशी आपण चर्चेत म्हटलं की आता निवडणुका संपलेल्या आहेत आणि एक्झिट पोल ते एक्झॅक्ट पोल असा काही आता फार काही दिवस राहिले नाहीत. 4 तारखेला चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे विशफुल थिंकिंग केलं पाहिजे. जे त्या ज्या पक्षाचे समर्थक आहेत त्यांनी असं म्हटलंच पाहिजे की आमचाच पक्ष जिंकेल आणि आमच्या पक्षाला या फुटीचा फायदा होईल किंवा या निमित्ताने नेमकं आमचे निष्ठावंत कार्यकर्ते अधिक जोमाने काम करतील असं म्हणतील. पण जे काही ग्राउंड म्हणजे वस्तुनिष्ठ जे चित्र आहे किंवा जे आहे त्यात असं काही खूप एका बाजूला कललेलं आहे अख्खा महाराष्ट्र असं काही नाहीये. त्यामुळे 4 जून पर्यंत थांबावं, फार काही आता दिवस राहिलेले नाहीयेत. जी, आता हाच प्रश्न माझा जयंत मायंडकरांसाठी आहे. नक्की काय घडू शकतं? कारण की महाराष्ट्रामध्ये एखादी सत्ता कधीच स्थापन नाही झालेली आहे, त्यात गेल्या वेळेस झालेला गोंधळ. तर अशा सगळ्या चित्रामध्ये यावेळेस मतदारांचा कौल नक्की कसा असेल? महाराष्ट्रात एकहाती सत्ता शेवटची आली होती माझ्या माहितीप्रमाणे 1985ला. त्याच्यानंतर अगदी शरद पवार सुद्धा जे 1990ला आलेले आहेत 141 सदस्य घेऊन आले. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की 1989 पासून आज तागायत म्हणजे एक फार मोठा 90 पासून जवळपास 35 वर्ष महाराष्ट्रात आलेलं कुठलंही सरकार. हा 2009ला एकदा अशोक चव्हाण मात्र एक्झॅक्ट 144 दोन पक्ष मिळून ते 144 घेऊन आलेले होते.
अदरवाईज 144 हा सुद्धा आकडा कधी पार केलेला नाही. वस्तुस्थिती तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आपण मूळ तुमच्या प्रश्नाकडे येऊया की हे दोन पक्ष जर का फुटलेले आहेत, एक विचित्र पद्धतीने हे दोन्ही पक्ष फुटलेले आहेत की त्यांचं मस्तक एका जागी आहे. म्हणजे त्या हिंदुत्व धर्माच्या भाषेत बोलत जातं आपलं शीर कापलेलं आहे ते आहे त्या ठिकाणी आहे. ग्रासरूट खालचे तळागाळातले कार्यकर्ते आहेत तिथे आहेत, मधलं धड मात्र कुठेतरी गेलेलं आहे आणि नेमकं धड सध्या आपणच खरे आहोत असं बोलत आहोत. आणि अगदी त्याचाच नक्की काय कौल असेल या संदर्भात आपण चर्चा करतोय. आपण जाऊयात प्रवक्त्यांकडे, माझे सहकारी श्रेयस यांच्याकडे. जी नक्कीच तेजल, आपण पाहतोय माझ्यासोबत राजकीय मंडळी आहेत, प्रवक्ते आहेत. मी नवीन प्रवक्ते माझ्यासोबत इथे जोडलेले आहेत, त्यांचा परिचय करून देतो. फारुख अहमद वंचितकडून आपलं प्रतिनिधित्व करतायत. आता चर्चेत आपण सामील झालेलाच आहात, तर प्रश्नाची सुरुवात आपल्यापासून करतो. वंचितनं वेगळी भूमिका घेतली, महाविकास आघाडीसोबत जाणार होतात, मात्र काय असं मिळवाल जे तुम्ही महाविकास आघाडीसोबत राहून गमावलं असतं? नाही, वेगळी भूमिका नाही घेतली. आम्ही 19 मध्ये महाविकास आघाडीमध्ये नव्हतो आणि 24 मध्ये नाही. पण जाणार तर होता. आमची भूमिका भाषणात सर्व व्यासपीठावर ऐकून घ्या, वेगळी भूमिका नाही आहे ना. आमची जी भूमिका 19ला होती तीच भूमिका कायम होती. आम्ही एक तिसरा पर्याय म्हणून इथं महाराष्ट्राच्या जनतेसमोर गेलेलो आहोत. महाविकास आघाडीसोबत जायची इच्छा आमची होती आणि ती इच्छा होती आमचा सन्मान राखूनच जायची. 19 मध्ये ज्या ठिकाणी आम्ही लाखांचं मतदान घेतलेलं आहे त्या जागा न देता जिथं आम्हाला 4-5व्या क्रमांकाचे मतं आहेत त्या जागा देऊ केल्या गेल्या. तेही 2 जागा ऑफिशियली आम्हाला दिल्या होत्या. नंतर टीव्हीवर अनेक जागांचा उल्लेख झाला. तर त्यापेक्षा सोबत राहून काही न मिळवण्यापेक्षा एकटे राहून संघर्ष करणं हे जसं 19 मध्ये आम्ही केलं त्या पद्धतीनं करणं आम्हाला भाग होतं. जी ज्या जागा अपेक्षित होत्या त्या मिळाल्या नाही. अमोल मातेले राशपकडून प्रतिनिधित्व करतायत, त्यांना मी याचं उत्तर मागेल की ज्या त्यांना जागा अपेक्षित नव्हत्या असं त्यांना मिळाल्या नाही, त्यामुळे वेगळी भूमिका वंचितने घेतली. काय समस्या, कुठे चर्चा फिसकटली? तुम्ही जर पाहिलं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019ला या राज्यामध्ये 4 खासदार निवडून आले. आम्ही देखील भूमिका त्या ठिकाणी घेतली. आम्ही 10 जागा लढलो, कमी जागा लढायच्या आणि जास्त जागा जिंकायच्या. हे सूत्र महाविकास आघाडीचं होतं. देशामध्ये देखील पवारसाहेबांनी ठिकठिकाणी आम्ही देखील नमतं घेऊन इतर पक्षाला जास्त जागा दिलेल्या आहेत. एकच याच्यामध्ये होतं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे काय पद्धतीने तानाशाही पद्धतीने वागतात, आता त्यांनी कशा पद्धतीने वादे केले, कोणते वादे पूर्ण केलेत का? कोणतेच केलेले नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे, प्रचंड अशी बेरोजगारी वाढलेली आहे. परंतु त्या मूळ मुद्दे बाजूला ठेवून दुसरे विषय काहीतरी भरकडायचे. महाराष्ट्र आल्यानंतर हे सज्ञान आहे, हे अज्ञान आहे, हे अदृश्य काहीतरी असं काहीतरी बोलायचं आणि मूळ विषय नाही येऊ शकलं. काय तिथे कुठे चर्चा फिसकटली तो महत्वाचा नाही. वंचित हा जो पक्ष आहे यांना देखील स्वातंत्र्य आहे, पण ते पक्षाला वाटतं की मला जास्त जागा मिळाव्यात, मी जास्त जागा लढाव्यात. त्यांना करायची वाटलं असेल 48 जागांवरती आम्ही लढतो, आम्हाला जास्त फायदा होईल. काय याचं उत्तर मी फारुख अहमद यांच्याकडून घेणार की त्यांचं जे त्यांनी प्रतिवाद केला त्यावर काय उत्तर? नाही, 19 मध्ये तुम्ही बघाल तर 19 मध्ये सुद्धा आम्हाला अनेक ठिकाणी म्हणजे 16हून अधिक जागा अशा आहेत जिथं आम्हाला लाखांचं मतदान झालेलं आहे. त्यामुळे जिथं आमची ताकद आहे ते आमचं मतदान आम्हाला कायम ठेवणं गरजेचं आहे. कारण अनुक्रमानं आपण पाहिलं तर यानंतर मग विधानसभा येणार आहे. आमचं मतदान आम्ही इतर पक्षाकडे तर जाऊ देणार नाही. आमचं मतदार आम्हाला राखायचं होतं आणि जे वाढलेला अधिक मतदार आहे ते त्याला पण आम्हाला एक पर्याय द्यायचं होतं. आणि आम्हाला असा विश्वास आहे की तुमच्या एक्झिट पोलवर आमचं कधी विश्वास राहिलेला नाही. कारण आमचं असं मानणं आहे की एक्झिट पोल हा भाजपनं ठरवून दिलेले आकडे हे मीडियाच्या माध्यमातून मांडले जातात. उत्तर घेणं आता जरुरी आहे, कारण ह्या सर्व एक तर माझे 2 प्रश्न या उपस्थित केला यांनी त्यावर तर उत्तर घेणार. मात्र ही जी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी जी झाली जागा वाटपासंदर्भात आणि वंचित सोबत चर्चा फिसकटली, याचा फायदा भाजपाला होणार? बघा, हा प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडी हा स्वतंत्र पक्ष आहे. तो काय आज नवीन आलेला नाही आहे. अनेक वर्ष वेगवेगळ्या स्वरूपात का होईना म्हणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते आंबेडकरजी, त्यानंतर बहुजन आघाडी त्यांची होती आणि जे काही नावं चेंज झाली असतील, परंतु त्यांची एक स्वतःची विचाराची पद्धती आहे, एक त्यांचा विचार आहे
आणि त्या विचाराने त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल त्या विचारांचं आणि याचं आपण एक सुदृढ लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नागरिक म्हणून त्यांचं आपण स्वागत करतो. चर्चा अशी आहे, मतं विभागली जातील कारण त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्यामुळे त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. मला असं वाटतं की वंचितना मिळालेली मतं ही काँग्रेसच्या विरोधात आहेत, कारण काँग्रेसने आतापर्यंत वंचित समाजाला वंचित ठेवलं. वंचित समाजाला वंचित ठेवण्याचं सगळ्यात वाईट काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलंय. त्यामुळे वंचितला मिळालेली मतं ही काँग्रेसच्या विरोधात आहेत आणि जर आज वंचित उभी राहिली नसती तर ती सगळी मतं काँग्रेसच्या विरोधातली मतं भारतीय जनता पक्षाला मिळाली. भारतीय जनता पक्ष हा जो आरोप भाजपाकडून करण्यात आलेला वंचितांना वंचित ठेवण्याचं कामच तुम्ही केलं असं म्हणतात, काय भाजप आणि महायुती असो, जरा काहीतरी मी असं म्हटलेलं आहे त्यांनी नाही, वंचित समाजाला वंचित ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं आणि तुम्ही काँग्रेस सोबत जाणार होता. मला तेच मांडायचं आहे की काँग्रेसनं जे केलं तेच पाप भाजपने केलेलं आहे. महायुतीचे 3 पक्ष आणि महाआघाडीचे 3 पक्ष या 6 पक्षांनी किती वंचित घटकांना जागा दिलेल्या आहेत, यांनी प्रस्थापित घरानेच पोचण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे इतर वंचित घटकांना म्हणजे अल्पसंख्याकांना देशभरात जागा न देणं हे भाजपला अभिमानास्पद वाटतंय. आम्ही 0 रिप्रेझेंटेशन देतोय, यामध्ये अभिमान वाटून घेणारा पक्ष आहे. महायुती जशी त्याला तर आपण जातीवादी म्हणून ठप्पा मारतो, पण स्वतःला सेक्युलर म्हणणाऱ्या महाविकास आघाडीनं आणि काँग्रेसनं 21 राज्यामध्ये एकही मायनॉरिटी मुस्लिमला जागा दिली नाही. 21 राज्यामध्ये म्हणजे भाजपच्या पावलावर पाऊल ठेवूनच काँग्रेस जाणार आहे. म्हणजे हे जे 6 पक्ष आहेत हे वेगवेगळे पक्ष वाटत असले तरी हे सत्ताधारी वर्ग एकच आहे, यांचे धोरण एकच आहे. यांना वंचित बहुजन अल्पसंख्याक चालत नाहीत, त्यांचा वापर यांना फक्त वोट बँक करून म्हणून घ्यायचा आहे. जसं भाजपनं हिंदूंना हिंदू म्हणून मूर्ख बनवलं तसं काँग्रेसनं सेक्युलर म्हणून मायनॉरिटी आणि दलित समाजाला मूर्ख बनवण्याचं काम केलं. भाजपाकडून घेणारच आहे. ज्यावेळी संधी मिळाली, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम राष्ट्रपती बनवायची संधी मिळाली. डॉक्टर अब्दुल कलाम सर, एक मिनिट, आपण मध्ये बोलत असताना मी बोलत नाही आणि भरपूर वेळ आपल्याला मिळणार आहे, आपल्याला भरपूर वेळ मिळणार आहे. तर डॉक्टर अब्दुल कलाम यांना आम्ही या देशाचं राष्ट्रपती बनवलं. त्यानंतर आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष 14ला सत्तेवर आल्यानंतर आम्हाला संधी मिळाली. आम्ही एका शेड्यूल कास्ट रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवलं आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा दुसऱ्यांदा संधी मिळाली त्यावेळी शेड्यूल ट्राईब मध्ये असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना मिळालं. त्यामुळे आदिवासी असो, मुस्लिम असो, अल्पसंख्याक असो किंवा शेड्यूल कास्ट असो, तिघांनाही या देशाच्या सर्वोच्च ठिकाणी बसण्याची संधी मिळाली. एवढंच नव्हे तर आमचे पंतप्रधान सुद्धा इतर मागासवर्गीय ओबीसी समाजामधून येतात, हे मी इकडे तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्याला यावर उच्च पदावर बसवते पण त्यांना काही अधिकार देते का? काहीच देत नाही. ज्यांनी मनुस्मृती शिक्षणाच्या अभ्यासक्रमात आणायचा विचार केला आहे ते वंचितांना पुढे घेतील का कधी? वंचितच्या निमित्तानं जी चर्चा चाललेली आहे त्या संदर्भात राजकीय विश्लेषकांचं सुद्धा आपण मत जाणून घेणार आहोत. तेजल जी, तर वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील झालं नाही, जागा वाटप मनासारखं झालं नाही हे कारण देत वंचित सामील झालं नाही. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात वंचितचं स्थान काय आहे आपण जाणून घेऊयात राजकीय विश्लेषक जयंत मायणकर यांच्याकडून. हे बघा, पहिलं एक तर आता जे बोलण्यात आलं, जे स्वतः बाळासाहेब प्रकाश आंबेडकर नेहमी सांगतात, आत्ता तो आरोप केला गेला की तुम्ही फक्त घराणी वाढवली, तर मला मुळात त्यालाच उत्तर द्यायचं आहे. प्रकाश आंबेडकरांची सुद्धा घराणेशाहीच आहे, कारण त्यांचे आजोबा त्यांनीच ही भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे. त्यांचे चिरंजीव भैयासाहेब हे सुद्धा विधान परिषदेचे, महाराष्ट्र विधान परिषदेचे 1966 ते 1972 सदस्य होते. त्याच्यानंतर 1984 पासून प्रकाश आंबेडकर हे लोकसभेच्या इलेक्शनच्या राजकारणात अकोल्यापासून आलेले आहेत आणि त्यांनी एक त्रिकोणी लढत केलेली. आता त्याचा असा दावा केला गेला की तुम्ही त्यांना वंचित ठेवलं. याच्यातलं एक साधं गणित मी तुम्हाला सांगतो, या कोणी कोणाला वंचित ठेवलं वगैरे करण्यापेक्षा मी अकोल्याचं उदाहरण देतो, आपल्या नॉर्थ ईस्ट मुंबईचं उदाहरण देतो. नॉर्थ ईस्ट मुंबई मधून ज्याला ईशान्य मुंबई म्हटलं जातं, 1989ला काय किंवा 96ला जेव्हा ट्रँग्युलर लढत झाली होती पहिल्यांदा, 1989ला नीलम गोऱ्हे लढलेल्या होत्या आणि 1996ला रामदास आठवले, अर्थात समोर दोन्ही वेळेला गुरुदास कामत आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार. जेव्हा जेव्हा ट्रँग्युलर लढत झालेली आहे तेव्हा तिथे बीजेपीला फायदा झाला. म्हणजे वंचितचा उमेदवार उभा राहिल्यामुळे बीजेपीलाच फायदा झालेला आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक महेश साने सुद्धा जोडले गेलेले आहेत. महेश साने, जे आपण देशभरात फिरलेला आहात, दलितांच्या भूमिका नक्की काय आहे, काय वाटतं आपल्याला?
पूर्वी काँग्रेस बरोबर असणारा जो समाज होता शेड्यूल कास्ट तो गेल्या 2 इलेक्शन मध्ये काँग्रेस पासून दूर गेलेला आहे हे प्रामुख्याने दिसत आहे. पण त्याचबरोबर 2014 आणि 19ला दोन्ही इलेक्शनला भारतीय जनता पार्टीच्या शेड्यूल कास्टसाठी रिझर्व्ह असणाऱ्या जागा मात्र वाढलेल्या आहेत. हे देखील आपल्याला बघितलं पाहिजे. त्यामुळे त्या ट्रायंग्युलर फाईटमुळे भारतीय जनता पक्ष कदाचित महाराष्ट्र जिंकत असेल, पण महाराष्ट्राच्या बाहेर देखील भारतीय जनता पक्ष शेड्यूल कास्ट रिझर्व्ह जागेत जिंकतच आहे. त्यामुळे शेड्यूल कास्टचा जो पूर्वी फक्त काँग्रेसकडे जात होते ते हळूहळू भाजपकडे शिफ्ट होत आहेत असं म्हणायला आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स देखील आता उपलब्ध आहेत. जी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक मकरंद मुळे सुद्धा आहेत. मकरंदजी, आपलं काय म्हणणं आहे या संदर्भात? नाही, मुळात आपण असं लक्षात घेतलं पाहिजे, जर समजा जाती आधारित चर्चा जर राजकारणाची करायची असेल तर उत्तर भारतातलं राजकारण जे काँग्रेसने दीर्घकाळ केलं ते त्या अर्थाने उच्चवर्णीय जातींवरच केलं आणि तिथलं भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण आहे ते ओबीसी किंवा ज्या दलित जातींचा उल्लेख होतो त्याच्या आधारे. त्यामुळे अमुक एक जात अमुकच एक पक्षाबरोबर आपण काय महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं सगळ्या भारतातल्या जातींचा किंवा जातीच्या राजकारणाचा समीकरणाचा जो विचार करतोय तो तसा नाहीये. त्यामुळे अशा गोष्टींमुळे तसं होतं, तशा गोष्टींमुळे होतं. एखादी निवडणूक जिंकलेली असती, एखाद्या ठिकाणच्या मतदारसंघाचा तो प्रभाव असतो, ते तेवढंच चित्र असतं. पण जसं आता महेशजी म्हणले की भारतीय जनता पार्टीचा देशभरातली जी वाढ आहे ती जी वाढ आहे ती ज्या जातींच्या आधारे झाली आहे ती आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्यामुळे इथे वंचितचं जे राजकारण आहे ते भारतीय जनता पार्टीला सोयीचं आहे असं म्हणणं हे आता राजकारणात कोण कोणाच्या सोयीच्या भूमिकेत आता स्वतंत्र मुद्दा आहे. पण एकीकडे आपण वंचितवर अन्यायही करतो, बरं वंचितच्या भूमिकेमुळे भाजपला फायदा होणार आहे असं जर चित्र होतं तर थोडी पडती भूमिका घेऊन, थोडी नमती भूमिका घेऊन काही करून वंचितला सामील करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला जरा थांबवते. पहिला पोल येतोय, आपण पोल पाहूया. जय महाराष्ट्रचा महापोल पहिला कल आपण पाहतोय. सी वोटर पोल नुसार तमिळनाडू आणि केरळमध्ये भाजपा खातं उघडणार असल्याचं समजतंय. जय महाराष्ट्रचा महापोल आपण बघतोय. जय महाराष्ट्राच्या पहिल्या पोलमध्ये सी वोटरचा पोल आपण पाहतोय. तर सी वोटरच्या पोल अनुसार तमिळनाडू आणि केरळमध्ये भाजपा खातं उघडणार असे चिन्ह दिसत आहेत. खरं तर दक्षिणेची जागा ही फार कठीण ठरलेली आहे भाजपासाठी नेहमीच. आपण राजकीय विश्लेषकांकडे जाऊयात. माझा प्रश्न आहे जयंत मायणकर यांना. जयंतजी, काय वाटतं आपल्याला? तमिळनाडूमध्ये एक प्रकारची व्हॅक्यूम तयार झालेली आहे. लागोपाठ पहिल्यांदा करुणानिधी आणि त्याच्यानंतर जयललिता यांच्या मृत्यूनंतर तिथे एक प्रकारची लीडरशिप व्हॅक्यूम आहे आणि त्याचा अतिशय पॉलिटिकली जेवढा योग्य प्रकारे म्हणता येईल तेवढा फायदा भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. मग त्यांनी उर्वरित अण्णा डीएमके या पक्षाचे 2 तुकडे केले. त्याच्यातला आपल्याला अनुकूल असलेला पक्ष तो घेतला. कमल हसन वेगळ्या बाजूला आहेत. MK स्टालिन हे करुणानिधींचे चिरंजीव जरी तिथे असले, ते मुख्यमंत्री असले तरी पण करुणानिधींचा क्लाउड त्यांना यावेळी ती त्यांची पहिली टेस्ट असेल. कारण त्यांच्या मृत्यूनंतर जरी आता लोकसभेत त्यांना तेवढं देऊ शकतील का, दुसरी टेस्ट असेल हा एक पुन्हा प्रश्न आहे. पण त्या व्हॅक्यूमचा फायदा घेऊन आता कुठेतरी एखादी जागा मिळाली तर ते असं त्यांचं असं आपल्या महापौर सांगतायत. पण मला असं वाटत नाही तेवढं कठीण जाईल. आणि दुसरं असं केरळमध्ये सुद्धा मला थोडंसं सांगावं असं वाटतंय की तिथे काँग्रेस आणि कम्युनिस्ट आणि भारतीय जनता पार्टीचं ट्रायंग्युलर असल्यामुळे हे 2 राज्य असे आहेत की जिथे भारतीय जनता पार्टी आज ताग्यात काहीही करू शकलेलं नाही. तमिळनाडू आणि केरळ जे भाजपासाठी फार कठीण ठरलेलं आहे त्या संदर्भातला हा पोल आपण पाहिलेला आहे. आपण माझे सहकारी श्रेयसकडे जाऊयात आणि प्रवक्त्यांची नक्की काय मत आहेत जाणून घेऊयात. श्रेयस. तेजल, आपण पहिला पोल पाहिला आणि जो कल जातोय तो भाजपाच्या याच्यात जातोय आणि उल्लेखनीय बाब इथे म्हणजे तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपानं खातं उघडलेलं आहे. भाजपाची प्रतिक्रिया तर घेणारच या संदर्भात. मात्र मला इथं प्रकर्षानं आठवते की शरद पवार यांनी एका सभेमध्ये वक्तव्य केलेलं होतं. त्या संदर्भातलं उत्तर आता अमोलजी लागेल की दक्षिणेमध्ये कुठे आहे भाजप असं बोलले होते शरद पवार. बरोबर आहे. आज पहिलं तिथूनच कौल आलाय. एक कौल जरी आला तर याचा अर्थ काही तो शिक्कामोर्तब झालेला नाहीये. ते 4 तारखेला दिसेल. पवार साहेब जे बोलले दक्षिणेमध्ये कोणत्याच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी नाहीये, तिथे कोणत्या प्रकारचा अकाउंट खोलणार नाही किंवा त्यांचं काहीच नाही. तिथे आज पहिला पोल तिथूनच येतोय. भारतीय जनता पार्टी 1980 पासूनचा पक्ष आहे आणि त्या पक्ष दक्षिणेमध्ये कुठे वाढलेलं नाहीये. त्याची अनेक कारणं आहेत. ती कारणं देत बसलो तर इथं उशीर होईल. परंतु आज जरी सी वोटर आपला रिपोर्ट दाखवत असेल पण मला असं वाटतं की ह्यामध्ये काही तथ्य नाहीये. तिथे कोणत्याही प्रकारचं त्यांना जागा मिळणार नाही कारण त्याची अनेक कारणं आहेत. त्या राज्यासाठी भारतीय जनता पार्टीने मागच्या 10 वर्षामध्ये जे काय भरीव निधी द्यायला पाहिजे तिथे कोणत्या राज्याला निधी दिलेला नाहीये. त्याच्यामुळे प्रचंड अशी त्या ठिकाणी नाराजगी आहे. उद्योगधंदे त्या त्या राज्यामध्ये दिले गेलेले नाहीयेत. त्याच्यामुळे त्या नागरिकांमध्ये अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. असे असंख्य प्रश्न की त्या ठिकाणचे आहेत. नागरिक हे भूलतापानं भारतीय जनता पार्टीच्या बळी
पडणार नाही. तर त्यांनी तेव्हा सांगितलं 2014ला प्रत्येकाच्या नागरिकाच्या अकाउंटला आम्ही 15 लाख रुपये टाकणार. टाकले की त्यांनी? हा मुद्दा जुना असे झाला. अनेक जुने मुद्दे झालेले नाहीयेत. 400च्या घोषणा दिल्या, त्या घोषणा देतात. घोषणा द्यायला भारतीय जनता पार्टी देशामध्ये 1 नंबर पक्ष आहे, परंतु घोषणांची कोणतीच अंमलबजावणी करत नाही. जाहीरनाम्यावर लढवली जाते, त्याच जाहीरनाम्याच्या संदर्भात प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये जाहीरनामा बदलला जातो. 2023ला कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक झाली, त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने जे जे जाहीरनाम्यामध्ये दिले होते सगळे वादे पूर्ण केलेले आहेत. तुम्ही जाऊन पहा तिथे. परंतु भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे, दुसऱ्याचे पक्ष फोडायचे, दुसऱ्याचे आमदार आपल्यामध्ये घ्यायचे, अशा पद्धतीने त्यांचं काम राहिलेलं आहे. त्याच्यामुळे ईडी, सीबीआय, देशाच्या ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्याचा दुरुपयोग करायचा. तुम्ही जर पाहिलं असेल तर ही जी आता आचारसंहिता झाली, त्या आचारसंहितेमध्ये किती तक्रारी आहेत? 4000पेक्षा जास्त तक्रारी आहेत. परंतु कोणत्याही तक्रारीचं निरासन झालंय का? नाही झालं. कारण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तक्रारी गेलेल्या आहेत. त्यांनी तक्रारीची कुठे दखल घेतली नाही. एक प्रकारे भारतीय जनता पार्टीचा ह्या शासकीय यंत्रणावरती अंकुश राहिलेला आहे. या स्वायत्त संस्था आहेत, परंतु या ठिकाणी सगळं मोडून काढण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने मागच्या 10 वर्षामध्ये केलेले आहे. म्हणून तुम्ही मागाशी प्रवक्त्याने विचारलं 400 पारचा नारा का आहे? 400 पारचा नारा हा आहे की देशाची राज्यघटना बदलायची आहे. राज्यघटना बदलल्यानंतर एक प्रकारे एक अधिकारशाही पद्धतीने आम्ही काम करणार, आम्ही हुकुमशाही करणार, गरिबांवरती दलितांवरती अन्याय करणार. आदिवासी बांधवांसाठी काय काम केलं सांगा ना त्यांनी? छत्तीसगडचे जे मुख्यमंत्री त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं. आणि याचे उत्तर भाजपाने एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे त्याचं उत्तर आहे किंवा त्यांनी इकडे आदिवासी राष्ट्रपती बनवला. आमच्या पक्षामध्ये आल्यानंतर वॉशिंग मशीन टाकायला धुवून त्यांना या संदर्भातला काही तपशील येतोय तो मी प्रेक्षकांना सांगतो, त्यानंतर मी चर्चेकडे येते. जय महाराष्ट्राच्या महापोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार. हा पोल आता आपण पाहतो. या संदर्भातली घडामोड सध्या येते. महाराष्ट्रामध्ये महायुतीला 27 ते 32 जागांचा अंदाज दिसतोय. महापोल 2024 मध्ये महाविकास आघाडीला 15 ते 20 जागांचा अंदाज आहे. हा पहिला अंदाज राज्यातला आहे, महाराष्ट्रातला आहे. जय महाराष्ट्राच्या महापोलनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असं दिसतंय. त्यात महाराष्ट्रामध्ये महायुतीला 27 ते 32 जागांचा हा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 15 ते 20 जागांचा हा अंदाज आहे. जय महाराष्ट्राच्या महापोलनुसार आपण महाराष्ट्रामध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार हे पाहतोय. राज्यातला हा पहिला पोल. राज्यातला हा पहिला पोल आपण पाहिला. काय या संदर्भातली प्रतिक्रिया राजकीय प्रवक्त्यांशी सोबत सुद्धा आपण बोलणार आहोत. महायुतीला सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये जागा मिळताना दिसत आहेत आणि काही आरोपही जे आपल्यावर करण्यात आलेले होते त्याचं उत्तर मात्र पहिली प्रतिक्रिया यावर. माझी अपेक्षा अशी आहे या चर्चेमध्ये की आता आपण बोलून काही मतदारांवर काही इम्प्रेशन होणार नाही, कारण इलेक्शन संपलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर टीका करून किंवा करून काही फायदा होणार नाही. आपल्याला काही मुद्द्यांवर बोललं पाहिजे आणि काही फॅक्टवर. आता माझे मित्र अमोलजी म्हणाले की साऊथमध्ये भारतीय जनता पक्ष कुठे आहे. आपल्याला अभ्यासाची गरज आहे. 1984 साली भारतीय जनता पक्षाचे फक्त 2 खासदार निवडून आले. त्यातला एक आला होता आंध्र प्रदेशमधून आणि दुसरा आला होता गुजरातमधून. 1984 साली भारतीय जनता पक्षाचा होता. 2014 साली कन्याकुमारीला आमचा खासदार होता, म्हणजे जे दक्षिणेचं टोक आहे, आणि लडाखला आमचा खासदार होता जे उत्तरेचं टोक आहे. आमचा खासदार होता अरुणाचल प्रदेशला जे पूर्वेचं टोक आहे, आणि आमचा खासदार होता कच्छला जे पश्चिमेचं टोक आहे. म्हणजे दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे. 4 वेळा भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने कर्नाटकाचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. गोव्यामध्ये गेली जवळजवळ 20 वर्ष आम्ही काम करतो आहोत आणि आमची सत्ता आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आमचे तर खासदार आमदार आहेतच, परंतु तेलंगणामध्ये 4 खासदार आहेत, अनेक आमदार आहेत. आणि हे विचारतात कुठे आहे. अहो तुमचे गोव्यामध्ये त्यांचे 13 आमदार होते. असं ना अमोलजी, मला असं वाटतं की मी बोलत असताना अमोलजी मी बोलत असताना नका बोलू, भरपूर वेळ मिळणार आहे. मला असं वाटतं की ज्या पक्षाचे स्वतःचे 4 खासदार नाहीयेत, ज्या पक्षाकडे स्वतःकडे 10 आमदार नाहीयेत, जो पक्षाला राष्ट्रीय तर सोडा महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने राज्य स्तरावरचा पक्ष म्हणून आजही मान्यता दिली नाही, एक चिन्ह दिले तात्पुरतं, त्या पक्षाच्या नेत्याने म्हणावं भारतीय जनता पक्ष दक्षिणेमध्ये कुठे आहे. मला आश्चर्य वाटतं. अरे उघडा डोळे पहा नीट. ठीक आहे. दुसरं वृत्तवाहिनीचं घोषवाक्य असलं तरी गोव्यामध्ये जे सरकार स्थापन केलं तेव्हा त्यांचे 13 आमदार निवडून आले होते. बाकीचे आमदार कुठून आणले? त्यांनी अदृश्य आमदार फोडण्याचं काम केलं. भारतीय जनता पार्टीने दुसऱ्याची मुलं नेहमी मांडी वाचवण्याचं काम केलं आणि सत्ता आणण्याचं काम केलेलं आहे.
यांचा पराक्रम, यांचं कर्तृत्व हे आहे, दुसऱ्याचे पक्ष फोडणे. आज वाघ साहेब सांगत असतील आमच्या पक्षाचे आमदार कमी आहेत, खासदार कमी आहेत, पण काही नाहीये. ते फोडण्याचं काम कोणी केलं? हे त्यांच्या आरोपाचं उत्तर झालं. पण जे कल आला पहिला ते एक्झिट पोल नुसार, त्या पोलवर काय महाविकास आघाडी म्हणून दोघांची प्रतिक्रिया 30 ते महाराष्ट्रामध्ये 15 जागा 32 जागांचा दावा केलेला होता शरद पवार यांनी की येणार. पवार साहेबांनी जो दावा केलेला आहे तो 100% तसाच असणार आहे आणि त्याच पद्धतीने आमचे खासदार निवडून येतील, अधिकचे खासदार येतील, पण कमी होणार नाही. हा आकडा वाढेल? हो, नक्की वाढणार. शिवबाटाकडून पण 30 अपेक्षा आहे? हो, 100%. मगाशी मी बोललो आमचे 21च्या 21 येतील आणि पवार साहेबांनी जर सांगितलं 32 त्याच्यावरही जातील. कारण की जर तुम्ही पाहिलं तर यांनी आजपर्यंत फक्त फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे. तो झाला हो आरोप, तो एक तुमच्या घटक पक्षाकडून कसं आहे मला एक सांगा, ते काय बोलतात नेहमी, काय बोलतात की आम्ही 400 उभे केले. तुम्ही 400 उभे केले ना, त्यातले जवळपास 150 ते इकडनं तिकडनं आयात केलेलेच आहेत. एक तर म्हणजे जर तुम्ही एवढे सक्षम होतात तर दुसऱ्यांची पोरं का पळवायची? आज तुम्ही सांगितलं भारतीय जनता पार्टीमध्ये 120 जे खासदार आहेत किंवा त्यांच्या त्या नेत्यांना तिकडे घेतलेले आहेत, ते काँग्रेस पक्षातून किंवा इतर पक्षातून गेलेले आहेत. त्यांच्यावर ईडीचे सीबीआयचे आरोप झालेले आहेत, त्यांना पावन करून घेतलेले आरोप. त्यावर एक काय ही फोडाफोडी नेहमी सातत्यानं भाजप करत असतो, त्यावर एक तुमचं उत्तर आता. 1977 साली जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये आली. 1978च्या उशिरा, त्यावेळी फक्त 38 वर्षाचे होते शरद पवार साहेब. त्यांनी जनसंघातली लोक, संघटना काँग्रेसमधली लोक आणि काँग्रेसमधली लोक फोडून पुलोद जॉईन केली. शरद पवारांनी वयाच्या 38व्या वर्षी पहिल्यांदा पक्ष फोडला. 1999 साली काँग्रेसमध्ये ते विरोधी पक्ष नेते होते. एक मिनिट, मी बोलत असताना कृपा करून मला संरक्षण हवंय, मला संरक्षण हवंय. पक्ष फोडण्याचा आरोप करतात आमदार फोडलेले साहेबांनी कधी पक्ष पक्ष इतर सर्व पक्षांना बरोबर कोलो सरकार स्थापन केलेलं आहे. मी दुरुस्त करतोय. उत्तर द्या मग नंतर पत्रिका. 1999 साली ते काँग्रेसमध्ये होते, काँग्रेस फोडली आणि स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला. त्यानंतर शिवसेनेमध्ये असलेल्या छगन भुजबळांना शिवसेना उभाटा आणखी एनसीपी एकत्र आहेत. या शिवसेनेचे जे त्यावेळेचे ज्येष्ठ नेते होते ते छगन भुजबळांना फोडण्याचं काम शरद पवारांनी केलं. नारायण राणे ज्यावेळी फुटले त्यावेळी त्यांना सपोर्ट करण्याचं काम शरद पवारांनी केलं. नशिबाने त्यावेळी बाळासाहेब विखेंनी त्यांना ऍडवाइस केलं आणि सांगितलं राष्ट्रवादीमध्ये नको, तुम्ही काँग्रेसमध्ये जा. या प्रकरणाला मी साक्षी आहे, कारण त्यावेळी मी एनसीपी मध्ये होतो. चुकीचे सांगतात अमोलजी. मी बोलत असताना मला तुमच्यावर आवाज वाढवता येतो, मला तुमच्यावर आवाज वाढवता येतो. अमोलजी आपल्याला प्रत्येकाला चुकीची माहिती देणार आहे. चुकीची पद्धत सांगतात, चुकीची माहिती देतात. अमोलजी पवार साहेबांवरती जे आरोप करतात ते खोटे आरोप करतात, त्याची ऐकून घेणार नाही. प्रतिक्रिया घेणार नाही. भारतीय जनता पार्टीने मागच्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये अशा पद्धतीने लोकशाही राबवली आहे. नीतिमंत जिवंत प्रेक्षकांना काही कळणार नाही. आपला मुद्दा लोकांना माहिती व्हायला पाहिजे. एक एक करून मुद्दा दरवेळेस प्रत्येकाचा आवाज आणण्याचा प्रयत्न हे करताय. मी नंतर बघा अशाने प्रेक्षकांना काही कळणार नाही. मी हस्तक्षेप करतो. थांबा, मी प्रत्येकाला थांबण्याची विनंती करतो. थांबा. हे बघा, तुम्हाला मी संधी देणार. मी महाविकास आघाडीला पण संधी देणार. अमोलजी मला आपल्याला थांबावं लागेल. अमोलजी थांबा. चर्चा चालू ठेवा. प्रत्येकाला संधी देणार. मला सुद्धा प्रत्येक वेळी आतमध्ये यावं लागेल. आपलं पूर्ण करा आरोप, त्यानंतर मी त्यांची प्रतिक्रिया मी बोललो ना. अनेक आणखी अगदी कशाला मुंडेंच्या घरामध्ये धनंजय मुंडेला कोणी फोडला. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण आम्हाला सांगू नका. आणि कोण लहान बच्चा नसतो. ज्यावेळी एखादा पक्ष, मी पण 2 पक्ष सोडलेले आहेत, मला कोणी जबरदस्ती केलेली नाही. मला ज्यावेळी वाटलं त्यावेळी 2 पक्ष सोडला. ज्यांना वाटतं पक्ष सोडतात, पक्षात येतात, चालत राहतं. आरोप कशाला करताय? तुमचं नाणं धड नाहीये ते आधी बघा. एक मिनिट त्यानंतर मी तुमच्याकडे चर्चेला येतो. दोघांची प्रतिक्रिया घेणारच आहे. हे बघ, PMRQ नुसार एनडीएला 369 जागा मिळत आहेत.
हा महापौल आपण 2024 मध्ये पाहतोय. PMRQ NDA 369, काँग्रेस 195 जागा इथं घेताना दिसत आहेत. हा अंदाज आपण पाहतोय. PMRQ नुसार जो अंदाज येतोय NDA 369 आणि काँग्रेस 195, हा आपण आकडा पाहतोय. त्यानंतर जी काँग्रेस, फक्त काँग्रेसला हा जो आकडा आहे तो आपण पाहतोय. मी चर्चेवर येणार. जे भाजपानं आरोप केले की तुम्ही पवार साहेब फोडतात, मुंडेंचं कुटुंब फोडलं तर चालतं, पवार कुटुंब फुटलं तर मग तुम्हाला जळफळ आठवतोय. हे पहा, वाघ साहेब काय म्हणाले, 1978 साली पोलो सरकार स्थापन केलं. मला बोलू द्या वाघ साहेब. त्यांनी हा आरोप केला की साहेबांनी इतर पक्षाचे आमदार फोडले नाही, सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन पोलो सरकार स्थापन केलं. बरोबर घेणं झालं इथे बरोबर, इथे बरोबर नाही. सर्व पक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं आणि सरकार चालवलं. पुढे किती दिवस चाललं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि याचे साक्षीदार स्वतः शालिनीताई पाटील ज्या आहेत, वसंतदादा पाटलांच्या वाईफ म्हणजे ज्या त्यांच्या पत्नी आहेत, त्यांनी अनेक मुलाखतीमध्ये वाहिन्यांमध्ये सगळं सांगितलेलं आहे. पवार साहेबांवरती काय झालं, गेली अनेक वर्ष तोच एक खोटा सतत बोलायचं, सतत बोलत राहायचं आणि हा खोटा आरोप आहे. दुसरा आरोप, असा कोणताही आरोप नाहीये. चला, पवार कुटुंब फोडलं, बहीण भावाला वेगळं करून टाकलं, बहीण भावामध्ये वाद लावला, अजित पवार सुप्रिया सुळेमध्ये लावला, इकडे मग धनंजय मुंडे जा वेगळं करून तिकडे मुंडे कुटुंब फोडलं. मुंडेंना पवार साहेबांनी पक्षामध्ये घेतलं नाही, त्यांना पक्षामध्ये घेतलं अजितदादांनी घेतलं. लक्षात घ्या, बोलवून घेतलं नाही. आम्ही पवार साहेबांचं त्यांनी नाव घेतलं म्हणून मी सांगतोय, लक्षात घ्या. त्याला मी पण एक साक्षीदार आहे. मी अनेक वर्ष पक्षामध्ये काम करतोय, पक्ष स्थापन झाल्यापासून पक्षामध्ये काम करतोय. पवार साहेबांनी कधी कोणाची घरं फोडली नाही, कोणाची कधी आमदार फोडून नेले नाही. त्यांनी भुजबळ साहेबांचा उल्लेख केला. मंडल आयोगाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्यांची भूमिका बदलली, त्यांनी तेव्हा पक्ष बदलला. त्यांच्यावर काही आमदार पवार साहेबांबरोबर काँग्रेसमध्ये आलेले आहेत, हे मी दुरुस्त करतोय. लक्षात आलं की नाही. जे काय वारंवार खोटे नाटे सतत बोलत राहायचं, एकच आरोप लावायचा, त्या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये. तिथे पवार साहेबांचा दुरान्वयन संबंध त्या ठिकाणी नाहीये, हे तुम्हाला मला सांगायचंय. ठीक आहे, या संदर्भातले आरोप प्रत्यारोप चालतच राहतील. मात्र या काही घडामोडी ज्या येत आहेत पुढे, त्या संदर्भातली ताजी अपडेट माझी सहकारी तेजल देतील. तेजल जी, आता पुन्हा एकदा एक नवीन महापौल आपण बघणार आहोत. जन की बातचा महापौल आलेला आपण पाहूयात. तर जन की बात नुसार भाजपाला 377 जागा मिळणार आहे. जन की बात महापौल काय सांगतो ते आपण पाहतोय. तर भाजपाला 377 आणि काँग्रेसला 151 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर भाजपाला 377 आणि काँग्रेस 151. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जोडले गेलेले आहेत. मकरंद मुळे यांच्यासाठी माझा प्रश्न आहे, काय वाटतं आपल्याला या अंदाजानुसार? हे जे तुम्ही अंदाज सांगताय, भाजप 377 आणि काँग्रेस 151, तर ते दोन्ही फक्त दोन पक्षांचे आकडे आलेत का दोन्हीच्या? नाही, भाजपा आघाडी आणि काँग्रेस आघाडींचे आलेले आहेत. त्यामुळे म्हटलं की अशा प्रकारचे अंदाज आघाडीचे आणखीन व्यक्त होत राहतील. त्यामुळे अगदी लगेचच एखाद्या निकषावर येऊन आपण अनुमान काढणं हे काहीसं घाईचं होईल. कारण आपण अगदी चर्चेच्या सुरुवातीच्या टप्प्यात होत. पण साधारणपणे असं जेव्हा ट्रेंड यायला लागतात त्यामुळे देशाचा मूड काय आहे, काय प्रकारे लोकांनी मतदान केलं असेल देशभरात, ते साधारण संकेत ह्याच्यातनं मिळतात. आता हे आकडे ज्याला हे आकडे सोयीचे असतात ते स्वागत करतो, ज्याला सोयीचे नसतात तो या आकड्यांवर विश्वास ठेवत नाही. त्या आकड्यांचेही खेळ आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य राजकीय पक्षांकडून येणं स्वाभाविक आहे. पण हेच आकडे जर आपण चर्चेकरता आत्ता मांडले की ही वस्तुस्थिती असं मांडले तर साधारणपणे देशाचा मूड काय आहे तो आत्ता आपल्या लक्षात येतोय. जी, आपल्यासोबत राजकीय विश्लेषक महेश साने सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपल्याला काय वाटतं, ही आकडेवारी समोर आलेली आहे, 400 पार अजून झालेलं नाहीये, 377 सांगितलेले जन की बातने. मला ही इलेक्शन 2009च्या इलेक्शन कडे जाते असं वाटतंय. 2009च्या इलेक्शनला देखील असे प्रामुख्याने खूप काही मुद्दे नव्हते, पण डॉक्टर मनमोहन सिंग तेव्हा पंतप्रधान असताना त्यांच्या विरोधात खूप नाराजीही नव्हती. तर आताही मला तसंच दिसतंय की मोदींबद्दलचं आकर्षण हे थोडंसं कमी झालं असेल, पण अजूनही ते टिकवून आहेत. भारतीय जनता पक्ष विविध मुद्दे आणण्याचा प्रयत्न केला, पण या इलेक्शन मध्ये असे प्रामुख्याने काही मुद्दे चालले 7 फेजेसमध्ये असं काही मला वाटत नाही. आणि त्यामुळे महिला आणि फर्स्ट टाइम आणि सेकंड टाइम व्होटर यांच्या दृष्टीने मला असं वाटतं की मोदींकडे आश्वासक चेहरा म्हणून ते अजूनही बघतायत. काही गोष्टींबद्दल थोडीशी नाराजी असली तरी देखील त्यामुळे ट्रेंड जो आत्ताचा दिसतोय तसाच राहील अशी शक्यता जास्त मला वाटते. जी जी, या संदर्भात आपण प्रवक्त्यांची मतं काय आहेत तेही जाणून घेऊयात. ओव्हर टू श्रेयस.
जी या संदर्भातला जो कल आणि जो पोल येतोय तो आपण प्रेक्षकांना दाखवला. काय इथलं गणित बनतंय, 400 पारचा आकडा देण्यात आलेला होता, मात्र जवळपास सुमारे 370चा आकडा जाताना दिसतोय. मात्र इथं राज्यातलं गणित जाणून घेणं जरुरी आहे, कारण राज्यात काय समीकरण बनतंय तेही महत्त्वपूर्ण आहे. कारण की माझ्यासोबत सर्व घटक पक्ष आहेत, इकडे महाविकास आघाडीमधले 2 आहेत आणि एक स्वतंत्र भूमिका घेतलेला वंचित सुद्धा माझ्यासोबत आहे. वंचितने ज्या जागा लढवल्या त्या फारुखजी की जितक्या जागा लढवल्या तिथल्या किती जागेवर विजयाचा ठाम आपल्याला विश्वास आहे? आम्ही प्रत्येक जागा ही जिंकण्याच्या अनुषंगाने. सर्वात आधी तर प्रकाश आंबेडकर अकोल्यातून जे लढतात तिथलं चित्र सांगा, काय वाटतं? अकोल्यामध्ये ज्या पद्धतीनं दोन्हीकडून जे उमेदवार देण्यात आलेले होते ते सगळे एकाच विचारधारेचे RSS आणि BJPशी रिलेटेडच कॅन्डिडेट काँग्रेसनं सुद्धा दिलेला असल्यामुळे तिथे लोकांपुढं नाही. आता कास्ट फॅक्टर म्हणूनही मी आयडिओलॉजिकली सांगतोय की जे अभय पाटील नावाचे उमेदवार काँग्रेसने दिले ते RSS मधून आलेले आणि त्यांनी उमेदवारी मिळाल्यानंतरही RSSचं आपलं अस्तित्व हे वृत्तपत्रातून आर्टिकल लिहून जाहीर केलेलं होतं. त्यामुळे लोकांकडे जास्त चॉईस नव्हती. म्हणून आम्हाला ठाम विश्वास आहे की अकोलेकरांना जे बदल हवा होता, नॉन BJP नॉन RSSचं जे एक खासदार हवा तो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातूनच येईल. अकोल्याची सीट नो डाऊट ती जिंकून येणारच आहे. पण अनेक जागा आमच्या आहेत. इट डिपेंड ऑन द डिव्हिजन ऑफ द वोट की ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आमचं किती मतदान अडवलं, सांगू शकाल? महाविकास आघाडीनं किती दिशाभूल केली, किती आमच्या मतदारांना बहकवण्याचा प्रयत्न केला याच्यावर डिपेंडंट आहे. जर ते लोकांना बहकवण्यामध्ये जर फेल झाले तर आम्ही सक्सेसफुल झालो. आमचं यश यांच्या बहकवण्यावर असते, लोकांची दिशाभूल करण्यावर राहते. कारण आमची मूळ लढाई आणि आमचं मूळ अस्तित्व हे गांधींनी स्वीकारलं नव्हतं म्हणून पुणे करारापोटी आमच्यावर बंधन घालण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत आमचं प्रतिनिधित्व आणि निवडून येण्याचं आणि सभागृहामध्ये प्रतिनिधित्व करण्याची मागणी ही रखडलेलीच आहे आणि ती लढाई आम्ही लढत आहोत. बरं, ठीक. काय संदर्भातली काही घडामोड पुढे येते? PMRQ नुसार भाजपा आघाडीला 395 जागा मिळताना दिसत आहेत. PMRQ नुसार काँग्रेस आघाडी 154 जागा घेताना दिसते. काँग्रेसच्या जागा आता इथं कमी झाल्याने दिसतात. 195 आधी दाखवत होतं. PMRQ नुसार आपण पाहतोय 30 जागा जिंकतील असं दिसतंय. आपण महापौल 2024 पाहतोय. PMRQ नुसार भाजपा आघाडी 395 जागा जिंकेल. जवळजवळ आता 400च्या जवळपास भाजपा आघाडी जाताना दिसतात, तर काँग्रेस आघाडी 154 जाताना दिसते. PMRQ नुसारचा जो एक्झिट पोल त्याचा जो कल येतोय तो आपण पाहतोय. काय सांगतोय PMRQ नुसार जी भाजपा आघाडी आहे म्हणजे भाजपा NDA अलायन्स जवळजवळ आता 400च्या आकड्याच्या जवळ गेलेली आहे. जो आपण कल दाखवला त्या संदर्भात राजकीय प्रवक्त्यांशी देखील चर्चा करणार आहोत. सर्वात आधी महाविकास आघाडीकडूनच मला प्रतिक्रिया घ्यायची आहे, कारण आनंद तर भाजपाला होणारच, मात्र महाविकास आघाडीकडून आपल्याला इकडे अमोलजी काय प्रतिक्रिया द्या. आणि भाजपा जवळजवळ गेलं 400च्या जवळपास, 395 कल जाताना दिसतोय. 200च्या आतच थांबतील असं बोललं जातं. हे बघा, इंडिया आघाडी जी देशामध्ये झालेली आहे, 26-27 पक्ष आहेत. ही गेली अनेक वर्ष 1-1.5 वर्षापासून चांगल्या नेटाने संपूर्ण राज्यभर फिरून चांगलं काम केलेलं आहे. सर्व प्रादेशिक पक्ष 1 नंबरचे असल्यामुळे त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये त्या पक्षाचे त्या ठिकाणी खासदार जास्त निवडून येणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडी अत्यंत मजबूत आहे. ही 300 पार करणं आहे आणि देशामध्ये 4 तारखेनंतर इंडिया आघाडीचं सरकार असणार आहे. मोदी साहेबांना त्यांचा निरोप समारंभ करावा लागेल. आज जरी काही आकडे दाखवले त्याच्यावर आमचा काही विश्वास नाही आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा त्यांची NDA जी आहे 180-190 पेक्षा अधिक जागा मिळवणार नाही. कारण का गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सत्ता ठिकाणी या राबवण्याचं काम केलेलं आहे, शेतकरी असतील, तरुण असतील, महिला असतील, प्रचंड अशी महागाई केलेली आहे. कोणतेच उद्योगधंदे आणलेले नाही आहेत. उलट नोटबंदी आपण वर बघतो की नोटबंदीमुळे खूप चांगला फायदा झाला, पण नोटबंदी केल्यामुळे ह्या देशातील 29,000 कंपन्या बंद झालेल्या आहेत. त्याच्यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. आज जर ह्या भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी पाहिलं असेल तर 35 ते 40% लोकसंख्या ही तरुणांचा आहे, तरुणांचा देश आहे. त्यातील 83% बेरोजगार तरुण आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेव्हा तेलाच्या किमती 130 रुपये होत्या, तेव्हा देखील डिझेलचे भाव 54 रुपये होते, पेट्रोलचे भाव 60 रुपये होते. आज 70 रुपये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये बॅरलच्या किमती आहेत. पण पेट्रोलची किंमत किती आहे? 108 रुपये किंमत आहे. 97 रुपये डिझेलच्या किमती आहेत. खाद्यान्न पदार्थाच्या किमती असतील, असंख्य अशा आहेत. एकंदरीत वाढली. हा जो विरोधकांचा मुद्दा आहे सातत्यानं भाजपावर गेल्या 10 वर्षामध्ये भाजपानं काही केलं नाही असा जो आरोप लावला जनता पक्षाला हे 300 पार किंवा 400 पार काही होणार नाही. हे नुसते आकडे आहेत.
जी. हे 4 तारखेपर्यंत त्यांना बरं वाटेल, पण 4 तारखेनंतर निश्चित जो आकडा आहे तो आपल्याला कळेल. प्रत्यक्षात जो बदल होणार तो तर 4 तारखेला स्पष्ट होणारच. मात्र या संदर्भातली काही ब्रेकिंग येते ती माझी सहकारी तेजल सांगेल. तेजल. तर आता कल हाती यायला सुरुवात झालेली आहे. महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर आलेली आहे. आपण पाहूयात काय ब्रेकिंग आहे ते. तर इंडिया न्यूज नुसार भाजपाला 371, काँग्रेसला 125 आणि इतर 47 जागा. इंडिया न्यूज नुसार भाजपा 371, काँग्रेस 125 आणि इतरांना 47 जागा मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे. इंडिया न्यूजचा आपण कौल पाहतोय तर यानुसार 377 जागा या भाजपा आघाडीकडे असतील, 150च्या आसपास जागा या काँग्रेस आघाडीकडे असतील. या संदर्भात आपल्याला चर्चा कंटिन्यू ठेवायचीच आहे, चर्चा करायचीच आहे, पण त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.